हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? नमस्कार नमस्कार. ए काय करतो? जळजळतं माझा जीव, जळजळतं. तुझ्यामुळे माझा जीव जळजळतो. तुला श्राप दे, तुला श्राप दे, तुला श्राप दे. ठोंब्या, तुझ्यामुळे सगळं झालं. तुझ्यामुळे आम्हाला लग्नात नाही बोलवलं. माझ्या सख्या बहिणीचं मुलीचं लग्न झालं, त्याच्यात नाही बोलवलं. मस्त ना, मस्त. काय लग्नात बोलवलं नाही? बोर खाली मी, बोर, ते मस्त आहे. टकल्या, मस्त ना, मस्त, मस्त ना, मस्त. काय मस्त आहे, पण तुझ्यामुळे ना टाकल्या मला लग्नात नाही बोलवलं. माझ्या बहिणीच्या मुलीच्या लग्नाला जाता नाही आलं मला. ठीक आहे, मस्त ना, मस्त. बोरं खाली पोरं होतात. थांब द्या, थांब, खाऊन दे. बोरं खाली तर पोरं होतात, पण या म्हातारीला कुठं होणार? ठोंब्या, लोकांनी व्हिडिओ केले, तू पापा बन गया, तू पापा बन गया, तू पापा बन गया, तू पापा बन गया. पापाचा पा पण नाही आहे, आणि लोकांनी गेस केलं. सॉरी, गॅस केलं तुझ्या भाषेत. ठोंब्या, लावताना मस्तपैकी केलं, काम करून घेतलं माझ्या बहिणीकडं. तू झाडं लावून घेतली बघ. मस्त ना, मस्त, मस्त ना, मस्त. ठोंब्या, मम्मी येऊ नको. का रे ठोंब्या? मस्त ना, मस्त. हां, लोक बोलतात हात नाही धुत, तर काय करायचं? पेट का म्हणलाय, काय करायचं? जीव जळजळतो, माझा जीव जळजळतो. तुझ्या ह्या बिझनेसमुळे माझा जीव जळजळतो. श्राप देईन तुला मी, श्राप, श्राप, श्राप देईन तुला, श्राप. मस्त ना, मस्त. तुझ्यामुळे आमचं सगळं फॅमिली तुटली रे ठोंब्या. तीन काम करतो, चौथं पण काम करतो. हा ठोंब्या चौथं पण काम करतो. 3 काम काय करतो? 3 काम नाही करत काय, चौथं आग लावायची काम करतो ठोंब्या. काय काय विचार केला होता खायचं बी, पाणीपुरी, शेवपुरी, सगळं सगळं गेलं ठोंब्या. तुझ्यामुळे लग्नाला बोलवलं नाही माझ्या बहिणीने मला, माहिती का? मस्त ना, मस्त, मस्त ना, मस्त. बघ तुझी बायको, मी बोरं खाताना बघते बघ कशी. बघ बघ, ते तर मी अजिबात नाही देणार. अजिबात नाही देणार. बॉक्स भरून घेतले. किती लागले काटे मला. कांता लगाव, हाय लगाव. इथे पण लागला मला काटा. मस्त ना, मस्त. मी जर लग्नाला गेली असती, एवढी मोठी सेलिब्रिटी,
मी हाय, तू हाय. मला काय पाहिजे, मला पाहिजे, मला चहा पाहिजे. ये तुला देते चहा, ये. मला चहा पाहिजे. कामवाल्याने इज्जत काढली तुझी. माझे केस सॉफ्ट हाय, माझे केस स्ट्रेट हाय. तेवढीच तू वाकलेली हाय. समजलं का तुला काय बोले तुझे काम बोले? तेवढीच तू वाकलेली हाय. त्याच्यामुळे तुझ्यामुळे आम्हाला लग्नात बोलवलं नाही. तुझ्यामुळे एक बहिणीचं रिलेशन कट झालं माहिती का ठोंब्या. मस्त ना, मस्त. आहा, काय मस्त आहे. बोल. हे थोडं सुपर आहे. बोर ज्या नाही करू शकत. मैत्रिणी, मी बोरं खाता खाता इमॅजिनरी व्हिडिओ बनवला. कोणाला लागलं बिगलं असेल तर थोडा विचार करू नका, कारण बोरं खाल्लं तर पोरं होतात म्हणतात तसं आहे. आणि मला बोर खायचं पुष्कळ मन होतं. हे यूट्यूबमध्ये सगळीकडे गुड न्यूज देत आहे. माझी तर नाही ना. एवढा छान आहे ना बोरं. तुम्ही बोरं खाल्ल्यानंतर मी आणखी इंटेलिजंट होते. तसं आहे. तुम्हाला पण हवं असेल तर या खायला बोरं. आणि आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पण एकदम स्वस्तमध्ये भेटली 60 रुपयेमध्ये फुल बॉक्स भरून. आणि मी संपवणार आहे. बाकीचं काय नाही. थकली आज, फिरून आली होती, बाहेर गेली होती मुलांना घेऊन. मला असं वाटलं की एक व्हिडिओ बनवायला पाहिजे. कोणाला लागलं बिगला व्हिडिओ तर गपचूप बसा. माझ्या मनात आलं म्हणून मी केलं. ह्याच्या त्याच्या विषय नाही केला. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक, शेअर आणि काय करायचं, कमेंट. मस्त ना, मस्त. जो चालता माझे जळलं ठोंब्या तुझ्यामुळे मला लग्नाला नाही बोलवलं रे. लग्नाला गेली असती तर बासुंदीत भेटली असती, काहीतरी तळलेले बटाटे तूच खाती. एवढं तेल घालते तुझी बायको. तिला दे, कशी फुगली आहे बघ ती. तिला दे, खा म्हण तळलेले बटाटे. एवढं कोणी तळलेले बटाटे खाल्ला तर उद्या हार्ट अटॅक येईल बाबा. नको तुझे तळलेले बटाटे, तूच खा. आणि तुझी दिस आगलावी काळ तूच घेऊन फिर. मला नको. मला माझी बहीण पाहिजे. मला माझी बहीण पाहिजे. माझी बहीण. आम्ही एका पोटाच्या बहिणी होत्या आणि या ठोंब्यामुळे सगळं गेलं. बहीण, तू माझा व्हिडिओ बघत असशील ना तर पळत ये. मला एक असं हग कर. तू ये. कोणाचा विचार करू नको. तुला माहिती आहे की आपण एकाच पोटाचे पोरं आहोत. या पोरामुळे आपण खराब झालो, आपलं रिलेशन खराब झालं. तू ये, तू नक्की ये प्लीज. आपण एकत्र घेऊ. मला तुझ्याशिवाय बरं नाही वाटत. तू ये. गेला हा ठोंब्या खड्ड्यात आणि ठोंब्याची बायको खड्ड्यात. तू ये. किती दिवस झाले ताई आपण एकत्र बोललो नाहीत. तू ये. तू घर करताना किती मदत केली मला. तू ये. किती तू माझ्यासाठी केलं, पण ह्या लोकांना त्याचं काहीच माहीत नाही. तू ये ताई. तू लग्नाला नाही बोलवलं तरी चालेल, नाही बोलवलं तरी नाही बोलवलं मला, पण ते पण झालं, जाऊन दे, पण तू ये. तर मैत्रिणींनो, माझा हा व्हिडिओ आहे की फॅमिलीमध्ये ना लोकांची भांडणं असतात. बहिणी एकत्र असतात, पण जेव्हा एखादी बहीण मोठे होते, रिच होते आणि जेव्हा तिला पैशाचा घमंड येतो ना, तर हा घमंड तोडायचा कसा ना हे त्यांनी स्वतः कळायला पाहिजे. आणि फॅमिलीमध्ये ना कधी पैशासाठी भांडणं नका करू.
एकत्र या, मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा. आणि काही काय असतात पोरं आगलावी असतात. ही मदत त्या समोरच्या व्यक्तीकडे मदत करण्याची परिस्थिती असती ना, तर समोरचा व्यक्ती कधीही मदत करतो. पण त्याच्या स्वतःचीच झोळी पाटलेली असेल तो काय मदत करणार. तर कोणाकडे तुम्ही तुमच्या भावा बहिणीकडे मदत मागता ना, तर जर जर त्यांची परिस्थिती प्रॉब्लेम असेल, त्यांची फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, हेल्थ इश्यू, तर 10 वेळा तुम्ही विचार करा मैत्रिणीनं त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी. पण खरोखर कधी आहे ना भांडणं नका करू. बहिणी बहिणीने तर कधी भांडण नाही करायचं. मस्त राहायला पाहिजे मजेत. कारण लहान असताना एकत्र खेळायचे आणि सकाळी उठल्यानंतर बहीण नाही आहे का बघ, नाही आहे असं दिसलं ना तर रडायला येतं. म्हणजे आठवण येते बहिणीची. आणि असं वाटतं की आपण ना लहानाचे लहान असायला पाहिजे. असं वाटतं कधी कधी की जर आपण लहानाचे लहान असतो ना तरच ते बरं झालं असते. मोठे झाल्यानंतर हे सगळं बघायला नाही भेटलं असतं ना. मुलं होतात, मग एखादा व्यक्ती रिच होतो, एखादी बहीण गरीब असते. तर ती रिच बहीण जी असते तिला पुष्कळ ती हवेत उडते आणि गरीब जी बहीण असते ती तिथेच राहते. पण पैशामुळे हे सगळे संबंध बिघडतात. त्याच्यामुळे पैसा दूर टाका, पैशाला दूर ठेवा आणि रिलेशन तुम्ही जवळ या मैत्रिणीनं. मी काय जे बोलते ना हे कोणाला बरोबर लागेल, पण त्याला नाही येतो. तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत असतील तर पैसे ना तुम्ही जेवढं हे करतात ना, वाचवतात, तसं रिलेशन वाचवायला पण प्रयत्न करा. पैसा कधी पण येतो आणि जातो, तसं आहे. पण रिलेशन मेंटेन करायला ना पुष्कळ म्हणजे मेहनत करावी लागते. रिलेशन सुधारायला पुष्कळ मेहनत लागते. 1 मिनटामध्ये रिलेशन खराब करता येतं, पण तेच रिलेशन जपायला कितीतरी वेळ लागतो. तर त्याच्यामुळे एका चुटकीमध्ये ना तुम्ही रिलेशन खराब पण करू शकतात आणि एक चुटकीमध्ये ते जमू नाही शकत. तर आपलं जे बहिणीचं रिलेशन आहे, आपलं फॅमिली रिलेशन आहे, जपून ठेवा. फक्त पैशासाठी हे नका करू. तुमची काय म्हणतात, जर तुमच्याकडे आहेत तर मदत करा, नाही आहे तर नाही आहे म्हणा, बस तेवढंच. बाकीचं काय ना मैत्रिणीनं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. ठोंब्या, तुझ्यामुळे माझ्या बहिणीने मला लग्नात नाही बोललं. ठोंब्या, आग लावा हाच आहे. चला बाय बाय. आणि ती आता आली आहे त्याच्याबरोबर, खादाड क्वीन, नाव मस्त आहे, खादाड क्वीन. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.